नमस्कार मंडळी. बघा आता आम्ही गावाकडे आलेले, त्यामुळे आमची मेथी टाकलेली, त्या मेथीमध्ये पाणी चालू केले. कारण ते ऊन पडले की इतकी सुकल्याने होती ना मेथी ती. काही आताशी वापून आली मेथी, जास्त थोडी थोडी वापून आली, तर त्यात थोडं पाणी चालू केले. पाऊस आज आलाच नव्हता, जास्त पाऊस कमी असला की इकडे तळे आमचं आता खूप, म्हणजे एकदम पहिल्यांदा पाऊस चालू झाला ना, त्यामुळे फुल तळं भरलंय. काय माझ्या मागं तळं आहे. आताच तिथे गेलो होतो आम्ही, पण लेकरं लई त्यात पाण्यात खेळायला लागली, पोहायचंच म्हणायला लागले. पण वातावरण चांगलं नाही, लगेच सर्दी होती, त्यामुळे म्हणलं आता नको पोहायचं दिवाळीत पोहायचं. कारण आता सगळं वातावरण जास्त गारच असते पावसाचं, त्याच्यामुळं ही ह्याच्यात रिकामं रान आहे. आताशी पेरलं ह्यात सोयाबीन, हे मोसंबीचं झाड, मोसंबीचे ते पलीकडे चक्कूचं आहे, आणि आंब्याचे खूप छान फुटले. तर त्याला वेळेस ते मोठे आंबे येते ना. आता दमदम आले, थांब. ती काय ती वरती पण आंब्याची बाग आहे, ते तुम्ही बघितलाच असं व्हिडिओ मी कट केलेले आंबे येते ते. तर ते आता किती इतके फुटलेत ना, त्याला आता एवढे आंबे येतात यावेळेस, लई खूप तोर येते त्याला. तर बघा कसा वाटला व्हिडिओ गावाकडचा आमचा, हे कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला आमचं कोंबड्याचं, आता कोंबडे पण सोडले तर त्याच्यामध्ये ते पण दाखवते तुम्हाला. आता म्हणजे जाळे वगैरे सगळं झालं आहे, पोबा हे केला आहे, त्यात कोंबड्या सोडून पण दिल्यात. आता त्यांना पण खायला रिकामं सोडायचे बाहेर. तर मला आधी आमचं शेत दाखवा तुम्हाला. तुला तर ह्या काय फुलं किती छान वाटायलेत ना. हे ह्याला काय पण म्हणतात, गुलतुरा, आमच्या इकडे गुलतुरा म्हणतात, चिल्लारी म्हणतात. तुमच्या इकडे काय म्हणतात त्याचं नाव सांगा कमेंटमध्ये. खूप छान वास येते ह्याचा, किती फुलं लागले त्याला. कसं वाटलं वातावरण हे सगळं, मला तुम्हाला आवड नाही आवड सांगा कमेंटमध्ये. लाईक करा. रस्ता सगळी दगडं येते, चालायला खूप अवघड रस्ते इथं, कारण हे असं सगळं डोंगर भाग आहे, त्याच्यामुळं हे नीट करून ताली लावलेले आहेत. JCB नाही करून इथं फार एकदम असं पडीक पडलेल्यासारखं रान होतं, त्यामुळे नीट करून हे अशी मोठ्या दगडं निघलेली इथं, त्यामुळे अशी ताट घातलेली. आमचं शेत कसं वाटलं नक्की कळवा. चला तरी आता मी वरती चढायले. पाय घसरल्यानंतर पडायचं काम आहे, पण हळूहळू चालावं लागते. ती बघा आता आंब्याची बाग आमची, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असं मी कट केलेले आंबे का ते. पण आता त्या आंब्याला काय झालं बघा तुम्हाला सांगते मी. ते तसलं गुड का काय लागले म्हणते त्याला, तसलं ते आळ्या असते, त्या आळ्यानं खाल्ले. ह्याचा कुणाला उपाय तुम्हाला माहीत असला तर आम्हाला कमेंटमध्ये सांगा. एकच फटा राहिला ह्याला, नाही तर पूर्ण वाळायले. ह्याला काय इलाज करावं हे कळना गेले. ते बाकीचं पण ते गोळ का काय हे करून ते पण केलं, तरी पण राहिलं नाही. चढून धापा भरल्या, जास्त ते चढाचं रान असल्यामुळं तिथे आंबे फुटले. तर त्याच्यामध्ये पण पेरले. गेल्या वेळेस आधी धने टाकले होते कोथिंबीरसाठी, पण वापले नाहीत पावसाने, गेले वाटते सगळे. आमचं वरती घर आहे, दिसलं का घर तुम्हाला? ते आमचं घर आहे, तिथं शेतातच राहतं. सगळे झाड इथे, एवढे आंब्याचे झाडे, बाकीचे पण लावायचे तर सगळे लावून काढायचे लय मोठी झाडं. त्या लावून त्यावेळेस आणि तुम्हाला सांगते मी. चला तर कसा वाटला व्हिडिओ ते सांगा कमेंटमध्ये. लाईक करा, सबस्क्राईब करा, चॅनलला विसरू नका. कमेंटमध्ये नक्की कळवा मला कसा वाटला ती. ही कोंबड्याचं शेड आहे पुढे, आता हे पण सांगते तुम्हाला.